गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषयाचं 4थं प्रकरण आपण या ठिकाणी पाहतोय. या प्रकरणाचं नाव आहे पुरवठा विश्लेषण, सप्लाय ॲनालिसिस. आपण पुरवठा म्हणजे काय, साठा आणि पुरवठा यामध्ये कोणता फरक आहे, पुरवठा पत्रक कशाला म्हणायचं, वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक आपण उदाहरणाद्वारे या दोन्ही संकल्पना स्पष्ट केलेल्या होत्या. त्याचे वक्रही आपण विचारात घेतले होते. वैयक्तिक पुरवठा हा एका विक्रेत्याचा पुरवठा असतो, तर बाजार पुरवठा हा बाजारातील अनेक वैयक्तिक पुरवठ्याची एकत्रित बेरीज असते. म्हणजेच बाजारातील अनेक विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठ्याची बेरीज म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय. वैयक्तिक पुरवठ्याचं प्रमाण लहान असतं, बाजार पुरवठ्याचं प्रमाण मोठं असतं. म्हणजेच वैयक्तिक पुरवठा हा बाजार पुरवठ्या पत्रकापेक्षा किंवा बाजार पुरवठ्यापेक्षा लहान असतो, तर बाजार पुरवठा हा वैयक्तिक पुरवठ्यापेक्षा मोठा असतो. त्यानंतर अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग असला तरी आपण पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कुठले हे आपण संक्षिप्त रूपामध्ये विचारात घेतलं होतं. त्यामध्ये वस्तूची किंमत, तंत्रज्ञानाची स्थिती, उत्पादन तंत्र किंवा उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा, सरकारची धोरणे, नैसर्गिक परिस्थिती, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, अशा वेगवेगळ्या घटकांचा परिणाम पुरवठ्यावर होतो. त्यानंतर आज आपण व्हिडिओमध्ये पुरवठ्याचा नियम हा घटक अभ्यासणार आहोत. पुरवठा नियमाची जी मांडणी आहे, ही मांडणी डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथाची मांडणी 1890 केली. आणि या ग्रंथामध्ये पुरवठ्याचा जो नियम आहे किंवा पुरवठ्याचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत या ग्रंथामध्ये विस्तृत पद्धतीनं मांडलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभवास येतो, तो अनुभव डॉक्टर मार्शल यांनी ग्रंथात सिद्धांताच्या साहाय्याने मांडणी केलेली आहे. म्हणून हा जो सिद्धांत आहे
हा पुरवठ्याचा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांच्या नावाशी निगडीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभवास येतो तो अनुभव डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताच्या माध्यमातून अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्याची मांडणी केलेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये काय अनुभवास येतो, तर दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी असते त्यावेळेस उत्पादक बाजारपेठेमध्ये वस्तूचं परिमाण विक्रीसाठी कमी आणतो आणि ज्या वेळेस वस्तूची किंमत जास्त असते त्यावेळेस विक्रेता बाजारामध्ये वस्तूचं उत्पादन जास्त विक्रीसाठी आणतो. हे दैनंदिन जीवनामध्ये अनुभवास येतं. हाच अनुभव मार्शल यांनी अर्थशास्त्रीय भाषेमध्ये 1890 प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये त्याचं विस्तृत अभ्यास केलेला आहे किंवा मांडणी केलेली आहे. आता दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर इतर घटक कायम असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाल्यास नगसंख्येचा पुरवठाही कमी केला जातो. या ग्रंथामध्ये मांडणी करत असताना सिद्धांताचं विधान डॉक्टर मार्शल यांनी मांडलेलं आहे. सिद्धांताचा विधान किंवा सिद्धांत जो आहे तो पुढील पद्धतीनं मांडलेला आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो, तर वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजे इतर परिस्थिती जर कायम असेल तर वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठ्याचा विस्तार होतो आणि वस्तूची किंमत कमी झाल्यास पुरवठ्याचा संकोच होतो. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो असं अनुभवास येतं की अधिक किमतीला जास्त नगसंख्या विक्रीसाठी आणल्या जातात, तर कमी किमतीला कमी नगसंख्या विक्रीस आणल्या जातात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस वस्तूची किंमत जास्त असते त्यावेळेस विक्रेत्याला जास्त नफा मिळतो आणि विक्रेत्याला जास्त नफा मिळतो त्यावेळेस तो विक्रेता जास्त उत्पादन विक्रीसाठी आणतो. कारण किंमत वाढल्यानंतर त्याचा नफा वाढतो आणि या वाढलेला नफाचा फायदा करून घेण्यासाठी तो जास्त किमतीला जास्त वस्तू मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतो. या उलट परिस्थिती ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस त्या वस्तूच्या विक्रीपासून विक्रेत्याला नफा न होता तोटा सहन करावा लागतो किंवा नफ्याचं प्रमाण कमी होतं, म्हणून तो किंमत कमी झाली की जास्त उत्पादन विक्रीसाठी न आणता मार्केटमध्ये कमी उत्पादन विक्रीसाठी आणतो. आता स्क्रीनवरती पुस्तकामध्ये सूत्र दिलेलं आहे पहा. सूत्र x इज इक्वल टू
एफ इन ब्रॅकेट पी एस पी एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता एस एक्स इज इक्वल टू काय, तर एस इज म्हणजे सप्लाय, त्याला आपण पुरवठा म्हणू. एक्स म्हणजे वस्तू, एफ म्हणजे फलन, फलनात्मक संबंध, फंक्शन ऑफ, आणि पी इज इक्वल टू प्राईस किंवा किंमत. तर वस्तूची किंमत आणि वस्तूचा केला जाणारा पुरवठा यामधील परस्पर जो संबंध असतो तो संबंध समस्वरूपाचा असतो. समस्वरूपाचा संबंध याचा अर्थ किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठासुद्धा कमी होतो. याचाच अर्थ वस्तूची किंमत आणि पुरवठा यामध्ये परस्पर संबंध जो आहे तो परस्पर संबंध हा व्यस्त स्वरूपाचा नसून समस्वरूपाचा असतो. आता डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी करत असताना असं विधान केलेलं आहे की इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजेच मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी करताना काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आणि त्या गृहीत धरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सत्य परिस्थितीत अनुभवास आल्या की हा सिद्धांत अनुभवास येतो, अन्यथा हा सिद्धांत अनुभवास येत नाही. आता कोणत्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, तर पहिली गोष्ट गृहीत धरलेली आहे ती म्हणजे उत्पादन खर्च कायम. डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी करत असताना उत्पादन खर्च कायम असतो अशी गोष्ट गृहीत धरलेली आहे. उत्पादन खर्चामध्ये जर बदल झाला तर हा सिद्धांत अनुभवास येत नाही. आता उत्पादन खर्चामध्ये जर बदल झाला तर हा सिद्धांत कसा अनुभवास येत नाही याचे आपण उदाहरण घेऊन त्या ठिकाणी स्पष्ट करूया. आता उत्पादन खर्च कायम असतो अशी गोष्ट गृहीत धरलेली आहे. वस्तूचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचा पुरवठा स्थिर असतो असे गृहीत धरले आहे. या उत्पादन घटकांचा तुटवडा झाला तर त्यांच्या किमती वाढतात. परिणामी किमती वाढल्याने वस्तूचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतो. अशा स्थितीत वस्तूची किंमत वाढूनही पुरवठ्यात वाढ करणे शक्य होत नाही. सिद्धांत काय सांगतो? किंमत वाढली की पुरवठा वाढतो. आता इथं आपण एक उदाहरण घेऊया. समजा लेक्सीचा पेन हा 5 रुपये किंमत आहे. बघा, लेक्सीच्या पेनची 5 रुपये किंमत आहे. आता पेनची किंमत 5 रुपये आहे, त्यावेळेस त्या वस्तूचा उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च समजा 4 रुपये उत्पादन खर्च आहे. उत्पादन खर्च 4 रुपये असताना विक्रेत्याला 1 रुपया त्यापासून नफा मिळतो. त्यावेळेस विक्रेता 100 पेन विक्रीसाठी आणतो. आता पेनची किंमत 5 रुपयावरून 5.5 रुपये
झाली, 50 पैशांनी पेन महागला, त्यावेळेस पुरवठा वाढवला पाहिजे किंवा नियमानुसार पुरवठ्यात वाढ झाली पाहिजे. पण किंमत 5 रुपयाची 5 रुपये 50 पैसे झाली, त्यावेळेस उत्पादन खर्च जो 4 रुपये होता तो उत्पादन खर्च समजा 5 रुपये झाला. म्हणजे उत्पादन खर्चामध्ये आणखी 1 रुपयानी भर पडली. तर विक्रेता काय करेल इथं? किंमत वाढून सुद्धा पुरवठा वाढवेल का? किंमत वाढून सुद्धा पुरवठा वाढणार नाही. सिद्धांत सांगतोय तसं घडत नाही. या उलट तो पेन 5 रुपये किमतीचा पेन आहे, तो पेन 4 रुपयाला झालेला आहे. म्हणजे 1 रुपया त्याची किंमत कमी झाली. त्यावेळेस विक्रेता वस्तू किंवा पेन तयार करतो, त्या पेनचा उत्पादन खर्च जर कायम असेल तरच किंमत कमी झाली की पुरवठा वाढेल. किंमत कमी झाली की पुरवठा सुद्धा कमी होईल. पण समजा पेन 5 रुपयाचा पेन 4 रुपयाला झाला, त्यावेळेस उत्पादन खर्च 4 रुपयावरून 2.5 रुपये झाला. तर पूर्वी पेन विकताना 1 रुपया नफा मिळत होता, आता पेन विकताना 1.5 रुपये नफा मिळतोय. म्हणजे कधी पेनची किंमत कमी होऊन सुद्धा. म्हणजे सिद्धांत सांगतोय तसं घडलं का? तर तसं घडत नाही. त्यासाठी हा सिद्धांत अनुभवास यावयाचा असेल तर उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च कायम असला पाहिजे. उत्पादन खर्चात बदल झाला तर सिद्धांत प्रत्ययास येत नाही. उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरून सिद्धांताची मांडणी केलेली आहे. कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होतो आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जातो. म्हणून ही गोष्ट गृहीत धरलेली आहे. त्यानंतर पुढची गोष्ट गृहीत धरलेली आहे ती म्हणजे स्थिर उत्पादन तंत्र. आता डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी करताना जसा उत्पादन खर्च कायम असतो असं सांगितलं, तसं उत्पादन तंत्रसुद्धा कायम असते अशी गोष्ट गृहीत धरलेली आहे. उत्पादन तंत्रात बदल होत नाही. उत्पादन तंत्रात जर बदल झाला तर हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. आता उत्पादन तंत्रात जर बदल झाला तर हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. कारण उत्पादन तंत्र बदलले तर त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होतो आणि उत्पादन खर्चावर परिणाम झाला की त्याचा परिणाम परत किमतीवर होतो. उत्पादनाचे तंत्र हे नवे तंत्र व यंत्र शोधून काढण्यात आले व त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन करणे शक्य झाले, तर उत्पादन कमी किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढवू शकतील. त्यामुळे पुरवठा सिद्धांत खरा ठरण्यासाठी उत्पादन तंत्र कायम पाहिजे. आता आपण एक उदाहरण घेऊ. समजा मोबाईल आहे. मोबाईल तयार करण्यासाठी जे उत्पादन तंत्र वापरलं जातं तेच उत्पादन तंत्र कायम असलं पाहिजे. मोबाईल तयार करणारं उत्पादन तंत्र जर बदललं, अधिक भांडवलाचा वापर करून जर उत्पादन घेतलं तर मोबाईलची किंमत कमी होऊन सुद्धा पुरवठा वाढू शकेल. का वाढू शकेल? तर उत्पादन तंत्र बदललेलं आहे. आधुनिक उत्पादन तंत्र जर बदललं तर कमी किमतीला सुद्धा पुरवठा वाढू शकेल. ज्या पद्धतीनं वस्तूचं उत्पादन केलं जातंय तेच उत्पादन तंत्र कायम पाहिजे. उत्पादन तंत्र 3 प्रकारचे असतं. श्रम प्रधान उत्पादन तंत्र,
भांडवल प्रधान उत्पादन तंत्र आणि मिश्र उत्पादन तंत्र. ज्या उत्पादन तंत्राच्या साहाय्याने वस्तूचं उत्पादन केलेलं आहे ते तंत्रज्ञान कायम असलं पाहिजे. तांत्रिक ज्ञानात बदल झाला तर हा सिद्धांत अनुभवास येत नाही. त्यानंतर पुढची गोष्ट गृहीत धरलेली आहे, हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही. जे हवामान आहे हे हवामान कायम राहतं. म्हणजेच हवामानात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. पाऊस प्रमाणशीर व अनुकूल हवामान असून दुष्काळ, महापूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येत नाहीत अशी गोष्ट गृहीत धरून सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणजे सिद्धांताच्या काळात हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही अशी गोष्ट गृहीत धरलेली आहे. कारण पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा घटू शकतो. त्यानंतर पुढची गोष्ट गृहीत धरलेली आहे ती म्हणजे सरकारी धोरणात बदल होत नाही. जी सरकारची धोरणं आहेत ती सरकारची धोरणं कायम असली पाहिजेत. सरकारी धोरणात बदल होता कामा नये. केंद्र सरकारची जी धोरणे आहेत, राज्य सरकारची जी धोरणे आहेत, ही धोरणे कायम असली पाहिजेत. तरच किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठासुद्धा कमी होतो. असं घडण्यासाठी सरकारी धोरणं जी असतात ही धोरणं स्थिर असली पाहिजेत. त्यामध्ये बदल होता कामा नये. सरकारच्या व्यापारविषयक व करविषयक धोरणात जर बदल झाला तर सिद्धांत अनुभवास येत नाही. आता सिद्धांत सरकारच्या करविषयक धोरणात जर बदल झाला तर सिद्धांत कसा अनुभवास येत नाही याचं आपण एक उदाहरण घेऊ. समजा सरकारचं करविषयक धोरण, आपण वस्तूचं उत्पादन करतोय, त्या उत्पादनावरती जर सरकारचा विशिष्ट कर असेल तरच किंमत कमी झाली की पुरवठा वाढेल आणि किंमत वाढली की पुरवठासुद्धा वाढेल. पण किंमत वाढीबरोबर पुरवठा वाढवायचा असेल तर सरकारचं करविषयक धोरण कायम पाहिजे. सरकारनं जर करविषयक धोरणच बदललं आणि जास्त दराने कर आकारणी करायला सुरुवात केली तर किंमत वाढीबरोबर सुद्धा पुरवठा वाढू शकणार नाही. आणि किंमत कमी झाल्यानंतर पुरवठा जर कमी व्हावायचा असेल तरीही सरकारचं करविषयक धोरण कायम असलं पाहिजे. जर समजा त्या ठिकाणी किंमत कमी होताना सरकारनं जर करात सवलती दिल्या तर किंमत कमी होतानासुद्धा विक्रेत्याला अधिक नफा मिळेल. त्यामुळे तो कमी किमतीलाही जास्त उत्पादन विक्रीसाठी आणू शकेल. म्हणून सरकारी धोरणात बदल होत नाही अशी गोष्ट गृहीत धरलेली आहे. त्यानंतर पुढची गोष्ट जी गृहीत धरलेली आहे सिद्धांताची मांडणी करताना ती म्हणजे वाहतूक खर्च स्थिर असतो. सिद्धांत काळामध्ये सिद्धांत जर आपणास अनुभवास यावयाचा असेल तर वाहतूक खर्च जो आहे तो वाहतूक खर्च कायम असला पाहिजे. अन्यथा सिद्धांत अनुभवास येत नाही. वाहतूक खर्च
आणि वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही अशी गोष्ट डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी करताना गृहीत धरलेली आहे. जर पुरवठा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी वाहतूक साधनांची उपलब्धता कायम नसेल तर हा सिद्धांतच प्रत्ययास येत नाही. त्यासाठी वाहतुकीची साधने जी आहेत किंवा वाहतुकीची साधनांची जी उपलब्धता आहे ती कायम असली पाहिजे. वस्तूची किंमत बाजारात वाढली आहे आणि त्या वाढलेल्या किमतीला उत्पादक वस्तू विकायला तयार आहे, पण वस्तू कारखान्यातून किंवा गोदामातून बाजारात वाहून नेण्यासाठी साधने उपलब्ध नसली तर वाढलेल्या किमतीस पुरवठा वाढणार नाही. आलं लक्षात? आपण आणखीन एक साधं उदाहरण घेऊया विद्यार्थ्यांना. समजा नातेपुतेचा बुधवारचा बाजार आहे आणि आपण फोंडशिरसमध्ये राहिला आहे आणि आपण भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला आहे. आपण इथं आल्यानंतर आपल्या लक्षात आले की त्या भाजीपाल्याच्या किमती भरमसाठ आज वाढलेल्या आहेत. मग किंमत वाढल्यानंतर त्या भाजीपाल्याचा पुरवठा वाढवणं शक्य होतं कधी? जर वाहतुकीची साधने उपलब्ध असली तर. वाहतुकीची साधने उपलब्ध असली की आपण लगेच फोन करून सांगतो की आज मार्केट तेजीत आहे, भाजीपाला घरी आहे, शेतात आहे, तो आणखीन घेऊन या म्हणजे आपणाला नफा मिळेल. पण त्यावेळेस वाहतुकीची साधनं उपलब्ध असणं फार महत्त्वाचं आहे. जर साधनेच उपलब्ध नसतील तर सिद्धांत हा अनुभवास येणार नाही. म्हणून वाहतुकीची साधने जी आहेत या वाहतुकीची साधनांमध्ये किंवा वाहतूक खर्चामध्ये बदल होता कामा नये. त्यानंतर पुढचं गृहीत आहे इतर वस्तूच्या किमती कायम असल्या पाहिजेत. इतर वस्तूंच्या किमती जर स्थिर असतील तरच हा सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरले आहे. जर इतर वस्तूच्या किमतीत जर बदल झाला तर उत्पादन साधनांचा वापर इतर वस्तूच्या उत्पादनासाठी करेल, त्यामुळे नियम प्रत्ययास येणार नाही. म्हणून इतर वस्तूच्या किमती कायम असणे गरजेचे आहे. जर इतर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूच्या उत्पादनासाठी करेल आणि मार्केटमध्ये जास्त किमतीला जास्त उत्पादन आणि कमी किमतीला कमी उत्पादन विक्रीसाठी आणणं शक्य होणार नाही. म्हणून हा सिद्धांत अनुभवास यावयाचा असेल तर इतर वस्तूंच्या किमती कशा पाहिजेत? स्थिर पाहिजेत. आणि शेवटची गोष्ट जी आहे ती कुठली गोष्ट गृहीत धरलेली आहे? भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. म्हणजे सिद्धांत अनुभवास येण्यासाठी भविष्यात किंमत बदलाची विक्रेत्यांना अपेक्षा असता कामा नये. वस्तूची किंमत वाढली तर विक्रेत्याने माल बाजारात आणून वस्तूचा पुरवठा वाढवला पाहिजे. परंतु त्याच वेळी वस्तूची किंमत आणखी वाढेल अशी जर त्याची अपेक्षा असेल तर कदाचित तो पुरवठा न वाढवता पुढे होणाऱ्या किंमत वाढीचा फायदा घेण्यासाठी साठा राखून ठेवील आणि मार्केटमध्ये वस्तू
विक्रीसाठी आणणार नाही. त्यामुळे पुरवठा सिद्धांताला याचा बाधा येईल, म्हणून नजीकच्या काळात किंमत बदलाची अपेक्षा नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. भविष्यकाळात वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. आता भविष्यकालीन किमतीचा अंदाज जर नसेल तरच हा सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा प्रत्ययास येत नाही. आपण त्याचे एक उदाहरण घेऊ. समजा आपल्याकडे एक पेन आहे. तो ज्या किमतीचा पेन आपण वापरतोय त्या पेनची किंमत 10 रुपये आहे. त्या पेनची किंमत 10 रुपयावरून 12 रुपये झाली तर सिद्धांतानुसार काय व्हायला पाहिजे? पेनचा पुरवठा वाढवला पाहिजे. परंतु भविष्यकाळात जर तो पेन 14 रुपयाला जर होणार असेल तर विक्रेता आज 2 रुपये किंमत वाढूनही व पेनचा पुरवठा वाढवणार नाही, कारण तो 2 रुपये नफा मिळवण्याऐवजी भविष्यकाळात वाढीव 4 रुपये नफा मिळवण्याची तो वाट पाहील आणि 14 रुपये किंमत होण्याची तो वाट बघत बसेल आणि सिद्धांतानुसार हा किंमत वाढीबरोबर पुरवठा वाढवला जाणार नाही. म्हणून सिद्धांत अनुभवास येण्यासाठी भविष्यकालीन किमतीचा अंदाज असता कामा नये. भविष्यकालीन किमतीचा अंदाज जर असेल तर हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पुरवठा सिद्धांत या ठिकाणी आपण विचारात घेतला आहे. उदाहरण, आकृती या सिद्धांताचे अपवाद आहेत. ते अपवाद वगैरे आपण पुढच्या तासाला पाहणारच आहोत. आज आपण व्हिडिओमध्ये कोणत्या बाबीचा विचार केला तर सिद्धांताची सुरुवात आपण विचारात घेतली की अल्फ्रेड मार्शल यांनी या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. वस्तूची किंमत आणि पुरवठा यामध्ये असणारा परस्पर संबंध जो आहे तो परस्पर संबंध समस्वरूपाचा असतो असं अल्फ्रेड मार्शल यांनी निदर्शनास आणून दिलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ किंमत वाढली की पुरवठासुद्धा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठासुद्धा कमी होतो. म्हणजेच वस्तूची किंमत आणि पुरवठा यामध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध समस्वरूपाचा असतो. त्यानंतर सिद्धांताचं विधान आपण पाहिलं. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाल्यास पुरवठासुद्धा कमी होतो. म्हणजेच किंमत वाढली की पुरवठ्याचा विस्तार होतो आणि वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठ्याचा संकोच होतो. त्यानंतर हा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. त्याला आपण अझम्पशन्स असा शब्दप्रयोग इंग्रजीत वापरतो. त्या गृहीतकामध्ये आपण जवळजवळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 गृहीतकं विचारात घेतलेली आहेत. त्यामध्ये आपण पहिलं गृहीतक पाहिलं ते म्हणजे स्थिर उत्पादन खर्च. उत्पादन खर्चात जर बदल झाला तर सिद्धांत प्रत्ययास येत नाही. सिद्धांत जर प्रत्ययास यावयाचा असेल
तर उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च कायम असला पाहिजे. उत्पादन खर्चामध्ये बदल होता कामा नये. त्यानंतर स्थिर उत्पादन तंत्र. स्थिर उत्पादन तंत्र सिद्धांत अनुभवास येण्यासाठी उत्पादन तंत्र कायम असणं फार गरजेचं आहे. उत्पादन तंत्रात जर बदल झाला तर सिद्धांत अनुभवास येत नाही. सिद्धांत अनुभवास येण्यासाठी उत्पादन तंत्र स्थिर असणं गरजेचं आहे. त्यानंतर हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही ही गोष्टसुद्धा मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी करत असताना गृहीत धरलेली आहे. म्हणजे पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा घटू शकतो, म्हणून हवामानाच्या स्थितीत बदल होता कामा नये ही गोष्ट गृहीत धरलेली आहे. त्यानंतर सरकारी धोरणात बदल होत नाही असंही गृहीत धरलेलं आहे. म्हणजेच सरकारी धोरण जे आहे हे सरकारी धोरण कायम असणं फार गरजेचं आहे. सरकारी धोरणात जर बदल झाला तर सिद्धांत प्रत्ययास येत नाही. त्यानंतर वाहतूक खर्चही कायम असला पाहिजे. वाहतूक खर्चात आणि वाहतुकीच्या सुविधेमध्ये बदल होता कामा नये. वाहतूक खर्चात आणि वाहतूक सुविधेमध्ये जर बदल झाला तर सिद्धांत अनुभवास येत नाही. त्यानंतर इतर वस्तूच्या किमतीही कायम असतात असंही गृहीत धरलेलं आहे. इतर वस्तूच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूच्या उत्पादनासाठी करेल, म्हणून इतर वस्तूंच्या किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. आणि शेवटचं गृहीत धरलेलं आहे ते म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. म्हणजे भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. अशी अनेक गोष्टी गृहीत धरून डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताची मांडणी केलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा नियमाचं उदाहरण आणि आकृतीद्वारे स्पष्टीकरण आपण विचारात घेऊ. त्यानंतर पुरवठा नियमाचे जे अपवाद आहेत ते अपवादही आपण उद्याच्या तासाला विचारात घेऊयात. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. अभ्यास करा विद्यार्थ्यांनो. झालेला भाग घरी अभ्यासा. पुस्तक मी घ्यायला तुम्हाला सांगितलेली होती. ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तके घेतली नाहीत अशा विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी करा. पुस्तकाची किंमत फारशी नाही. ज्यावेळेस तास किंवा व्हिडिओ चालू असतो त्यावेळेस तुमच्यासमोर जर पुस्तक असेल तर तुम्हाला ती कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं समजू शकते. धन्यवाद.